तरुण भारत प्रस्तुत किचन कट्टा, चव लई भारी। आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत लवकरच। नमस्कार मंडळी, मी अक्षता नाईक, तरुण भारत प्रस्तुत किचन कट्टा चव लई भारी यामध्ये मी आपल्या सर्व रसिक खवय्यांचे मनापासून स्वागत करते। महिला आघाडीच्या अध्यक्षा तसेच महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पदावर कामकाज पाहिलेल्या व एक उत्तम गृहिणी असलेल्या रेनी किल्लेकर यांची आज आपण भेट घेणार आहोत। चला तर पाहूया, त्यांनी आम्हाला आज मटन चॉप ड्राय हा पदार्थ दाखवणार आहेत। ते पदार्थ कसा बनवतात ते पाहूया। मटन चॉप्स फ्राय बनविण्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठा कांदा बारीक चिरलेला, 7 ते 8 मिरचीची पेस्ट, आले पेस्ट, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट, लसूण पेस्ट, दही 3 ते 4 चमचे, गरम मसाला 1 चमचा, मीठ चवीपुरते, हळद चिमूटभर, तिखट पावडर 1 ते 2 चमचे, तूप फ्राय करण्यासाठी, 2 लांब तळलेले कांदे, 2 चमचे तेल व अर्धा किलो मटनचे चॉप्स। टेबलस्पून दही घालायचं याच्यामध्ये, मग ते चांगलं जरासं त्याला लावून घ्यायचं मटणाला व्यवस्थित। काय दही जरा लागलं की बरोबर छान मॅरिनेट होते। नंतर आपण सगळं घालायला पाहिजे। एक मिनिमम 1 तास तरी कमीत कमी मॅरिनेट करायला पाहिजे। कोथिंबीरची ती घालायची 1 चमचा, 1 किंवा थोडंसं कमी जास्त, 1-2 चमचा घालायचं आहे। त्यानंतर लसूण 2 चमचे, आपल्याला तिखट लागते ना झणझणीत, जरा मिरची घालायची, गरम मसाला तो थोडासा 1/2 स्पून, कसा येतोय त्याच्यावर टेस्ट। त्यानंतर आपण हे चांगलं व्यवस्थित वापस घालवायचं। छान असं जर चांगलं लागलं ना तर खूप छान टेस्ट पण येते। मी आता हळद घातलेली नाही आहे आणि तिखट नाही घातलेलं आहे, लास्टला घालायचं का? हां, नंतरला घालायचं ते, बिकॉज आता ऑलरेडी आम्ही मिरची घातलेली आहे। हां, मग मिरची घातलेली आहे म्हणजे काय आता घालायची गरज नाही त्याला। सगळं घातलेलं मिश्रण आहे ना, हे चांगलं ह्याला मटणाच्या चॉप्सला लावून घ्यायचं मॅरिनेटसाठी। मग हे झाल्यानंतर 1 तासभर आपण हे असंच ठेवायला पाहिजे, कारण चांगलं मॅरिनेट होतं। जर मॅरिनेट झालं तरच त्याला टेस्ट येणार, नाहीतर मग लगेच करायला घेतलं की तेवढं टेस्टी होत नाही। आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे मी बॉईल करून घेतलेली आधी, का मी दह्याने लगेच बॉईल होणार। 1 तास जर आपण ठेवलं की खूप उशीर लागत नाही आपल्याला बॉईल व्हायला, ते लगेच एक 15-20 मिनिटात बॉईल होते ते। त्यामुळे दह्याने मटण थोडं शिजलं जाते लगेच, त्यामुळे दही याच्यात घातले जाते। मध्ये वाफून घेतलेलं आहे म्हणजे जरासं, जेणेकरून जरा मटण शिजायला थोडंसं शिजायला पाहिजे, त्यामुळे आपण थोडंसं हे बॉईल करून घेऊया। ठीक आहे, वाफेवरती। हो, पाणी नाही घालायचं, फक्त वाफेवरती ते आपण करून। त्याच्यामध्ये तेल वगैरे काही नाही घालायचं, जरासं एक चमचा तेल घालायचं आणि हे बाकीचं सगळं मॅरिनेट केलेलं आहे हे सगळं असंच ठेवायचं आणि हे वरती झाकून 5 मिनिटासाठी किंवा कमीत कमी 5 ते 10 मिनिटं वाफून घ्यायचं। तर फ्राय करायला पाहिजे। तर आपण पहिल्यांदा गॅस पेटवूया। तर याच्यामध्ये मी तूप घेते, म्हणजे 1 तास जे मॅरिनेट करून मिश्रण झालेलं आहे ते वाफून घ्यायचंय 5 मिनिट, नंतर 5 ते 10 मिनिटं, म्हणजे जरासं आपल्याला समजते की जरा शिजलंय, खूप नाही शिजवायचं, नाहीतर ते चांगलं नाही होणार। खाताना जरासं यमी व्हायला पाहिजे। तूप घालूया थोडं, त्याच्यात थोडं आपण तेल ऑलरेडी घातलेलं होतं, फक्त हे फ्लेवर यायलासाठी म्हणून आपण हे थोडं तूप घातलेलं आहे। 1 कांदा घ्यायचा आहे, आपल्याला आता पूर्ण तळायचं आहे? नाही, थोडंसं जरासं ब्राउनिश कलर होईल की नाही, आपण असं करूया, थोडंसं ब्राउनिश कलर। तळण्यासाठी आपल्याला म्हणजे
म्हणजे फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल नाही घ्यायचं आहे तर तूप घ्यायचं आहे, कारण तुपाने फ्लेवर खूप छान येतो. त्यात ऑलरेडी आम्ही घातलेली आहे. खरं जरासं याच्यात घातलं की छान फ्लेवर पण येते ना त्याच्याने. चवीपुरते मीठ, त्यानंतर थोडं तिखट घालायला पाहिजे. तिखट किती? 1 टेबलस्पून घालायचं. त्याच्यानंतर ते जेव्हा घालतो ना ते बघून मग नंतर आणि थोडंसं घातलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला कसं तिखट लागतंय त्याच्यावर. कुणाला झणझणीत लागतंय, कुणाला फक्त असं, लहान मुलं असतील तर ठीक आहे बाबा थोडंसं घाल. तर मोठ्यानं जरा झणझणीत असेल की मटण खाल्ल्यासारखं पण वाटतं. थोडंसं आपण हे कोथिंबीर आणि पुदिन्याचं जरासं बारीक कट केलेलं आहे ते पण आपण घालूया. त्याच्यामध्ये हे मॅरिनेट चांगलं ह्याला लागलं ना मग ते चॉप्सला छानपैकी लागेल. आता ते बोललेलं मटण आहे ना तर आपण हे आता ह्या पॅन मध्ये घालूया. ठीक आहे, मग आपण हे चांगलं व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं. आता हे सुद्धा किती वेळ फ्राय करून घ्यायचं आहे? एक 2 ते 3 मिनिट चालते. थोडंसं जरासं बाबा ब्राउनिश व्हायला पाहिजे. म्हणजे ऑइल फार सुटायचं नाही आणि हे ऑइली पण व्हायचं नाही. म्हणजे खाताना असं ऑइली असं वाटायचं नाही. असं ड्राय व्हायला पाहिजे. थोडा उशीर जरा जास्त फ्राय करायला लागतंय. तर आपण जरासं तिखट घालूया. याच्यात थोडंसं तिखट जर घातलं बरं लागेल. थोडंसं आपण आणखी थोडं तिखट वरून थोडंसं तिखट घालायचं आहे. मटण जर तिखट असेल तरच ते खाण्यामध्ये मजा आहे. काय कुणाच्या पण मनात शिरायचं असेल तर त्याच्या पोटातून रस्ता असते. थोडंसं फ्लेम आहे ना आम्ही बारीक ठेवलेलं आहे. मध्यम आचेवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. नाही आता आपण थोडं जरासं वाढूया जेणेकरून जरासं ब्राउनिश होईल. थोडंसं वाढूया. थोडं टॉस केलं ना तर खूप सुंदर त्याला प्रत्येकाला हे लागते. आणि याचा वास पण एकदम मस्त सुटलाय. वासानेच माणसाचं पोट भरतंय. थोडं फ्राय झालेलं आहे. आपण थोडासा आणखी कांदा घालूया. थोडंसं पुदिना घालूया. मटण फ्राय झाल्यावर आपल्याला पुन्हा एकदा कांदा व कोथिंबीर व पुदिन्याचं जे कटिंग केलेलं आहे ते घालायचं आहे. ओके, आता हे रेडी आहे. तर आपण आता प्लेटमध्ये घ्यायला हरकत नाही. तर आपण हे आता याच्यामध्ये काढूया. चॉप्स रेडी आहे. तर ह्याच्यावर मी हे लिंबू पण कट केलेलं आहे. ते पण एक लिंबू. मिरॅकल 5 ई-बाईक 13हून अधिक वर्षे पारखलेली. किंमत रुपये 43,000 सुरुवात. महिन्याच्या पेट्रोल इतका EMI. श्रीमान एंटरप्राइजेस, शॉप नंबर 1, कन्नडा भवन, शेख हॉस्पिटल समोर, रामदेव हॉटेल नजीक, नेहरू नगर, बेळगाव. संपर्क 9449819932. पहिल्यांदा आपण चॉप्स घेतलं पाहिजे. अर्धा किलो चॉप्स. त्याच्यामध्ये 1-2 ते 3 टेबलस्पून दही घालायला पाहिजे. ते दही घालून चांगलं मॅरिनेट करायला पाहिजेत. त्यानंतर आपण आलं लसूण आणि मिरचीचा पेस्ट हा प्रत्येकी 2-2 चमचे त्याच्यात घातला पाहिजेत. ते सुद्धा त्याच्यानंतर मीठ आपल्याला लागेल स्वादानुसार मीठ आपण घातलं पाहिजेत. त्याच्यानंतर गरम मसाला थोडासा घातला पाहिजेत. पुदिनाची पेस्ट करायची आहे आणि कोथिंबीरची पेस्ट दोघांची मिळून एक पेस्ट केलं तरी चालेल. ती पेस्ट 1-2 चमचे आपण त्याच्यात घातली पाहिजेत. त्यानंतर ते सगळं एकत्र करून ते मॅरिनेट करण्यासाठी आपण
फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे किंवा आपण बाहेर पण ठेवू शकता. खरं कमीत कमी 1 तास ते ठेवलं पाहिजेत. खरं जर तुम्हाला समजा संध्याकाळी करायचं असेल आणि घाई असेल आणि आपल्याला संध्याकाळी वेळ नसेल, आता आम्हाला वेळ नसतो आहे, त्यामुळे आम्ही काय करतो, सकाळीच सगळं रेडी करून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून आम्ही जातो. आपले आमचे कामं असतात, कुठेतरी जायचं असेल तर संध्याकाळी आल्यावरती आपण एक 10-15 मिनटं आधी काढून नॉर्मल टेम्परेचरला आपण ते ठेवायला पाहिजे. त्यानंतर आपण एक डिश घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1-2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि जे मॅरिनेट केलेलं आपलं चॉप्स आहे ना, ते त्याच्यामध्ये घालून थोडंसं मंद आचेवर ठेवून वाफून घ्यायचं आहे. म्हणजे मटण काय आहे, चिकनला वाफून नाही घेतलं तरी चालते का, म्हणजे ते पटकन शिजतं आहे, परंतु मटण थोडं शिजायला टाईम लागतं, त्यामुळे थोडं वाफून घेतलं की ते शिजतं आहे. आणि दह्यात घातल्यामुळे ते लवकर शिजतं आहे, त्यामुळे दहीचा वापर केलेला असतो आणि ते मॅरिनेट झाल्यामुळे त्याला टाईम लागत नाही, लगेच शिजतं आहे. तर ते एक 15 ते 20 मिनटं आपण ते वाफून घ्यायचं आहे. ते वाफून झाल्यानंतर आपण दुसरा पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. काय होतं, तुपाने फ्लेवर खूप सुंदर येतो आहे आणि तूप मुलांना किंवा सगळ्यांना तूप खूप आवडीचं चीज आहे आणि त्यामुळे ते शरीराला पण खूप चांगलं असतं आहे. म्हणजे थोडासा कांदा, पहिल्यांदा तूप घ्यायचं, मग कांदा घालायचा थोडासा, म्हणजे 1 कांदा, अख्खा कांदा, अर्धा किलोला अख्खा कांदा लागतो आहे, तर अख्खा कांदा घालायचा आहे. त्यानंतर थोडंसं तिखट पावडर घालायची आहे. आपण मिरची ऑलरेडी घातलेली होती, परंतु काय आहे, मटण किंवा चॉप्स असं काय तर असेल की जरा झणझणीत असेल तर जरा छान पण वाटतं आहे, त्यामुळे आपण थोडीशी आणखीन एकदा, आणि त्याला कलर पण येतो रेड ग्रीन असा फ्लेवर पण, म्हणजे कलर दिसायला पण खूप सुंदर दिसतो. त्यामुळे आपण थोडंसं मिरची पावडरसुद्धा आपण त्याच्यात घातली पाहिजे आणि थोडीशी चिमटभर हळद, आणखीन मीठ पाहिजे असेल तर आपण स्वादानुसार, आपल्याला जर वाटत असेल की बाबा थोडं मीठ कमी आहे तर आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालायला पाहिजे. त्यामुळे तळलेला कांदा आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची जे आपण थोडीशी कट केलेली होती की म्हणजे गार्निश करण्यासाठी, म्हणून ते थोडं फ्लेवर पण येतं आहे. फ्रेश पेस्ट केलेलं वेगळं लागतं आहे आणि वरून असं आपण टाकतो ना, त्यामुळे ते वेगळंच फ्लेवर येतं. त्याच्यासाठी आपण ते थोडं टाकून चांगलं चॉपिंग, म्हणजे असं जरासं उडवलं की छान त्याला हे होतं आहे. आणि मग बघून आपल्याला जर तिखट आणखीन थोडंसं पावडर हवी असेल, आपण थोडं आणखीन घातलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग थोडंसं एक 5 ते 7 मिनटं आपण असं जरासं बारीक फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपली डिश तयार होते. खाऊन बघ. मी आता खाऊन बघते की चॉप्स ड्राय ही रेसिपी कशी झालेली आहे. यामध्ये जी मिरची आणि आलं लसूण पेस्ट जे घातलेलं आहे ते बरोबर योग्य प्रमाणात आहे, त्यामुळे खाताना एक फ्लेवर येत आहे. त्याचबरोबर तळलेला कांदा, यामुळे ह्याचं कॉम्बिनेशन एकदमच अप्रतिम झालेलं आहे. तुम्ही आम्हाला तुमच्या घरी येण्याची संधी दिली व आमच्या प्रेक्षकांना ही चॉप्स ड्राय रेसिपी करून दाखवली, त्याबद्दल तुमचे तरुण भारततर्फे आभार. थँक्यू. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.